सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनात मांडली लक्षवेधी। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कालावधीत संचालक मंडळाने केलेल्या कामकाजामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने आणि चालू असलेली चौकशी थांबवल्याने या संदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी आज सभागृहात लक्षवेधी मांडली आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कालावधीत संचालक मंडळाने केलेल्या कामकाजामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने सरकारी विभागाकडून छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली। चौकशी अहवालात अपहार झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर 83 नुसार चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। या चौकशीत 50,57 लाखाचा अपहार झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानंतर कोल्हापूर DDR यांनी कलम 88 नुसार चौकशी सुरू केली आहे। परंतु कलम 88 नुसार चौकशी करताना कलम 83 मधील 21 मुद्दे वगळण्यात आलेले आहेत। ते मुद्दे कलम 79 खाली घेण्यात आले आणि त्या 21 मुद्द्यांमध्ये जवळपास 100 कोटींचा अपहार झाल्याचं दिसून येत आहे। तत्कालीन बँकेच्या संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांकडे अपील केलं। त्यानंतर सदर 88 नुसार चालू असलेल्या चौकशीला सहकार मंत्र्यांनी जैसे थे असा आदेश दिला आणि याच बँकेमध्ये नोकर भरतीमध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झालेला होता। त्याप्रमाणे मानगंगा साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सूतगिरण जत साखर कारखाना या संस्था नियमबाह्य पद्धतीनं मोठा अपहार करून बँकेने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत आणि बँकेच्या चौकशी दरम्यान जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली घेतो ना। हे झाल्यानंतर तुम्ही लेट आलात। या बँकेमध्ये एक सिरियल नंबर 2015 ते 2021 या कालावधीमध्ये संचालक मंडळाने त्यांची विनंती आली म्हणून घेतली। गैरकारभार केलेला आहे। ताई त्यांची विनंती आली होती। बोला तुम्ही बोला। या संदर्भामध्ये अनेकांनी चुकलं बँकेच्या विषयी चौकशी करण्यात यावी, कामकाजाविषयी अशा तक्रारी केलेल्या होत्या आणि ह्या बँकेची चौकशी कारभाराची झाली पाहिजे अशी मागणी काही संचालकांनी सुद्धा केलेली होती आणि या मागणीमध्ये संचालकांचं जे काही म्हणणं होतं त्या अनुसार निश्चितपणानं काही चौकशी समिती या ठिकाणी स्थापन झाल्या आणि मला वाटतं 2-3 चौकशी समित्या या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आणि त्या सगळ्या चौकशी समित्यांचा अहवाल हा शासनाला प्राप्त झालेला आहे आणि या अहवालामध्ये काही चौकशी समितीने या ठिकाणी या बँकेवरती दोष आरोप सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत। चौकशी समितीचे अहवाल बघितले तर ते 300-400 पानाचे अहवाल आहेत आणि एवढे मोठे अहवाल आल्यानंतर सुद्धा या बँकेच्या संचालक मंडळावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाही। सभापती महोदय, परत काही संचालकांनी या सहकार मंत्र्यांच्याकडे मागितला आणि सहकार मंत्र्यांनी सुद्धा पूर्वी जैसे थे अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं आणि ज्यांनी चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली ते सुनील फराटे एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरावरती बँकेनं 500 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे। विना सहकार नाही उद्धार, म्हणजे सहकारामध्ये नेमका कुणाचा उद्धार करायचा आहे, कुणाचा उद्धार चाललेला आहे हा आता पडलेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या समोर प्रश्न आहे। या राज्यामध्ये सहकार वाचला पाहिजे आणि म्हणून आता आपण मंत्री महोदय अभ्यासू आहेत, ग्रामीण भागातले आहेत, शेतकऱ्यांचं असणारे आहेत। सदाभाऊ तुम्ही सर्वात अनुभवी सदस्य आहात। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करणार आहोत, परंतु प्रश्न घ्या सहकार वाचवूया अशी आता आपल्याला घोषणा करावी लागेल। सदाभाऊ नाही, 1 मिनिट सभापती महोदय, यामध्ये एवढा मोठा या बँकेनं भ्रष्टाचार केलाय। एक बाबासाहेब देशमुख सूतगिरण आटपाडी हिचा निलाव जाहीर होतो 40 कोटीला, विकली जाती 10 कोटीला, शासनाचं 24 कोटी रुपये भाग भांडवल, त्याचा 1ही रुपया दिला जात नाही
आणि 99 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी 6.5 कोटी रुपये भरली जाते. जर तुम्ही तिला 10 कोटीला विकली असेल तर स्टॅम्प ड्युटी 99 कोटीची का घेतली? प्रश्न. म्हणजे हा सुद्धा प्रश्न. दुसरं, या अहवालामध्ये महांकाली साखर कारखाना याची जमीन आहे 280 एकर. आता तोही कारखाना विक्रीला काढलाय. तिथं गुंठ्याचा भाव आहे 35 लाख रुपये. अरे 10, 15, 20 एकर जमीन विकली तरी कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो. या जत साखर कारखाना 250 एकर जमीन 40 कोटीला विकत घेतला. जमिनीचा भाव तिथं 40 लाख रुपये गुंठा आहे. सभापती महोदय, या बँकेनं अशा नाही, मी बेसिक प्रश्न विचारतो. सभापती महोदय, या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला. तिचं इमारतीचं बांधकाम 3.5 कोटीचं आणि फर्निचर 4.5 कोटीचं. म्हणजे म्हशीपेक्षा रिडकू मोठं. म्हणजे निश्चितपणानं या पद्धतीनं घोटाळा केलाय. पण सहकार विभाग त्याच्यावर कोणतीही कारवाई करायला तयार नाही. मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती, या प्रश्न चौकशी अहवालात तथ्य आढळल्यामुळं 83 अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली. पुन्हा चौकशी अहवालामध्ये 50 कोटी 57 लाखाचा अपार झाला असल्याचा ठपका डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी समितीला मान्य केला. नंतर कोल्हापूर DDR यांनी 88 अनुसार चौकशी चालू केली. नंतर त्या चौकशीला जैसे थे भाऊ प्रश्न घ्या. मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदयांना, 88 ला जे जैसे थे आदेश केलेला आहे प्रश्न सहकार मंत्र्यांना पुढे जायचं आहे तुम्हाला. संचालक मंडळ तुम्ही बरखास्त करणार का? आणि 83 मधील जे 21 मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते 88 अनुसार तुम्ही घेणार का? आणि दुसरं, कर्ज, एकच मिनिट, बँकेनं नोकर भरतीमध्ये पूर्वी घोटाळा केलेला नवीन जो प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा, नाकारणार का? कारण खाली दर आता 25 लाख रुपये. 6 मिनिटं. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.